तर हा जो शाहूवाला आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे, त्यांच्या नावावर झालाच कसा? म्हणजे हा त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी असला तरी जागा कलेक्टरने नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती, आपण तिथं हॉल बांधलेला होता, ही ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही? नंतर पुढं जे जनावरांचा दवाखाना आहे तो जिल्हा परिषद नावावर आहे, तो यांच्या नावावर झाला. तहसील ऑफिस माळावर गेल्यानंतर ती जुनं असं कोण मागत नाही, मागितलं असतं धनगरांनी काय करायचं? शाहू महाराज असते तर किती जमली दिल्यात, आणि आता काढून घेतलं तर काय होणार ते? हा मारक्या बिरक्या तुम्ही जाणार कुठं? आता ते शिंदेची जमीन काढूनच घेतली. वास्तविक आता जरी ते विरोधक असले, पराभूत झाले असले तरी प्रकाशराव गाडेकरांनी ज्या भावना व्यक्त केल्या मी त्यांची सहमत आहे. तर त्याने इतका हव्या संपत्तीचा धरू नये, कारण जनतेनं आता योग्य ती जागा दाखवलेली आहे. हे प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष होऊ नये अशी माझी इच्छा आहे. मला एकूण 30-40 वर्षाचा इतिहास तरुण गेला, कारण सगळ्या ज्या माझ्या मिटिंगा झाल्या राजकारणाच्या त्या सगळ्या हॉलमध्ये झाल्या. शेवटी हॉल आवाज घुमायचा, मग शेवटी मंडप घालायचं. चव्हाणला 1 लाख रुपये भाडं ठरलेलं. चव्हाण मोठा झाला, आम्ही बारीक झाला. आता बाळ तुला काही मिळणार नाही, कारण आता आम्ही चांगला हॉल बांधणार. आणि हजारो मिटिंग वाटते, कसलंही काम आणि मिटिंग त्या हॉलमध्ये झाल्या. त्याला एक इतिहास होता आणि मला वाटतं त्या सगळ्या माझ्या डोळ्यासमोर चढून गेल्या. त्या जागेला एक चांगला अद्ययावत हॉल होईल, चांगल्या प्रकारचं बेसमेंट होईल, तिथं पार्किंग होईल आणि एक अतिशय चांगली सोय आपल्या सगळ्यांची, लग्नाची, जेवणाची, राजकीय समारंभाची, कुठल्याही समारंभाची 2-2 हजार लोक बसतील अशा प्रकारचा एक चांगला हॉल या निमित्तानं उभारतोय. 15 कोटी रुपये आज आपल्याला मंजूर आहेत, आपल्याकडे आलेले आहेत. आणखीन 10 कोटी रुपये लागणार आहेत. येणाऱ्या वर्षभरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे देऊन शिल्लक राहिले की हे 10 कोटी सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे बांधकाम तुमचं 15 कोटी संपेपर्यंत हे 10 कोटी देण्यासाठी मी प्रयत्न करेन, एवढंच या नगरपालिकेला मी आश्वासित करतो, त्यांना वचन देतो. दंतकवाद झाल्यानंतर सत्कार करायचा. ते सतपाळ हे आर्किटेक्ट आहेत, उठ नमस्कार करतात. त्यांनी याचं आर्किटेक्ट केलेलं आहे. आता मगाशी वाटते प्रकाशराव गाडेकरांनी भयामानेने ह्या जागेचा मगाशी उल्लेख केला, खरोखर मला आश्चर्यचकित झालो. तर हा जो शाहूवाला आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे, त्यांच्या नावावर झालाच कसा? म्हणजे हा त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी असला तरी जागा कलेक्टरने नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती, आपण तिथं हॉल बांधलेला होता, ही ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही? नंतर पुढं जे जनावरांचा दवाखाना आहे तो जिल्हा परिषद नावावर आहे, तो यांच्या नावावर झाला. तहसील ऑफिस माळावर गेल्यानंतर ती जुनं असं कोण मागत नाही, मागितलं असतं धनगरांनी काय करायचं? शाहू महाराज असते तर किती जमली दिल्यात, आणि आता काढून घेतलं तर काय होणार ते? हा मारक्या बिरक्या तुम्ही जाणार कुठं? आता ते शिंदेची जमीन काढूनच घेतली. वास्तविक आता जरी ते विरोधक असले, पराभूत झाले असले तरी प्रकाशराव गाडेकरांनी ज्या भावना व्यक्त केल्या मी त्यांची सहमत आहे. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन की ताबडतोबीने त्यांनी हे सगळं, कारण जो मामदार ऑफिस जुनं होतं तिथं आपल्याला चांगला मॉल बांधायचं होतं, तिथं पार्किंग करायचं होतं. कागल शहरामध्ये पार्किंगला अजिबात जागा नाही, सगळी वाहनं रस्त्यावर लावलेली असतात. चांगली सोय तिथं नगरपालिकाने, शेवटी नगरपालिकेला आपण हस्तांतर करणार होतो, त्यांनी द्यावं. आम्ही तर कोर्टाचा लढा लढूच, रस्त्यावरचा तर लढा आम्ही लढूच, आरक्षणीय आहे. तर त्याने इतका हव्या संपत्तीचा धरू नये, कारण जनतेनं आता योग्य ती जागा दाखवलेली आहे. हे प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण आता मी निवडून आलेलो आहे, आता माझी तर काय 5 वर्ष आमदारकी शाबूत आहे, मंत्रीपद ठीक आहे, 2.5 वर्ष तर 2.5 वर्ष, 5 वर्ष तर 5 वर्ष. तर तुझा सगळ्यांचा आशीर्वाद एवढा मोठा आहे, अजून एक विधानसभा लढवायची माझी इच्छा आहे, मी मला सांगितलं आहे. त्यानंतर अनेक लोकसभा करून मला केंद्रात मंत्री व्हायचं, ही मी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असते तर माझी इच्छा काय मी लपवून ठेवलेली नाही. तर मला वाटतं त्यांना माझी या निमित्ताने सूचना आहे की त्यांनी ताबडतोबीनं ही नगरपालिकेला जागा हस्तांतरित करावी. आणि विनाकारण कागलवासियांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी
हा आग्रह सोडावा. आता वास्तविक पहिल्यांदा एक श्रद्धांजली आपल्याला व्हायची होती, परंतु ती विसरून गेलो आपण. बाळ महाराजांच्या कन्या हेमलता राजे गायकवाड या बडोद्याला, म्हणजे बाळ महाराजांची थोरली मुलगी विक्रमसिंह वाडकेची थोरली बहीण, ते माझा अनेक परिचय होता. त्या परवाच काहीतरी वारल्या. त्यांच्या मूर्त्यास मी शांती अर्पण करतो, कारण चांगले माझे संबंध होते. अतिशय चांगली बहीण म्हणून ती विक्रमसिंह राजेंना मिळालेली होती. त्याचा दुर्दैवी त्यांचं निधन झाल्याचं मी आजच वाचलं. मी आमच्या बँकेत श्रद्धांजली वाहिली. आज इथं बोलताना मी ठीक आहे, आमच्या राजकारणात वादविवाद असतील, अनेक असतील, परंतु अनेक वर्ष विक्रमसिंह राजेंची बरोबर काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांच्याही बद्दल मी या दुःखद निधनाबद्दल मी तमाम कागल तालुक्यात आणि कागल मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या मूर्त्यात मी शांती लावो अशी प्रार्थना करतो. आणि आज कागल शहरातल्या ज्या 19,32,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो आणि या कामाला मनपूर्वक शुभेच्छा देतो.